नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अस्मिता आणि सचिनमध्ये जे भांडण झालं त्याच्यानंतर अस्मिताने निर्णय घेतला आहे आता त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचा. या गोष्टीने खरं तर तिला थोडं दुःखही वाटत आहे, पण ती स्वतःला सावरत आहे. तिथे रडत असताना मग तिच्या आईला ती म्हणू लागते की आता मी निर्णय घेतला आहे, मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन. याच्या अगोदर मी बाळाला बाबा हवा हवा म्हणून त्याला सहन करत राहिले, पण तो आता हाताबाहेर गेला आहे. त्याने तर चक्क आता माझ्यावरती संशयच घेतला आहे. चैतन्य माझा लहान भावासारखा आहे आणि त्याच्या आणि माझ्या नात्यावरती इतका मोठा संशय घेतल्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. पण आता मी त्याच्यापासून घटस्फोट घेणार हे आता मी ठाम सांगते. आता इकडे पूर्ण आजीची काळजी घेण्यासाठी सायली इकडे आलेली असते. आता ती तिच्या मांडीवर डोकं ठेवते आणि तन्वी म्हणून आता आजीकडे हट्ट करते की आजी मला तू लहानपणी जशी अंगाई गीत गायची तसं गाऊन झोपवते का. मग आजी अंगाई गीत गाऊ लागते. कळत नकळतपणे सायलीला ती लहानशी तन्वी आठवते, ती आजी आठवते. का कुणास ठाऊक तिला त्या जुन्या गोष्टी आठवतात आणि त्याचा आणि आपला काहीतरी संबंध असावा असं तिला वाटतं. तिला घाम फुटतं, डोकं ठणठणायला होतं, दुखू लागतं. इतकी जोरात ती ओरडून उठते. तर आजी तिला विचारू लागते, काय झालं, तू का घाबरलीस. तर ती म्हणते माहीत नाही आणि घाम पण खूप आला आहे. तर ती म्हणते माझं खूप डोकं दुखते, काय करावं काही कळे ना. तर आजी म्हणते मी तुला सांगते काय करायचं. मग ना आजी तिला सांगते की माझ्या कपाटाच्या खानामध्ये एक अत्तराची बाटली आहे, ती घेऊन ये. मग ती बॉटल कशासाठी म्हणून सायली विचारू लागते. तर आजी सांगू लागते हे औषध आहे, हे सुगंध घेतला की मग डोकं दुखणं बंद होतं. आजीने तो सुगंध आता तन्वीला दिला. तो डार्क सुगंध असल्यामुळे इथे ना लगेचच तिचं डोकं गरगरायला लागतं, मळमळल्या उलट्यासारखं होऊ लागतं. धावत आपल्या खोलीमध्ये ती आली आजी म्हणून निघून जाते आणि तिकडे जाऊन तिला कोरडी उलटीसारखं होऊ लागतं. हा सगळा काय प्रकार आहे, उलटी तर येण्यासारखं वाटतंय पण येत का नाही आहे. मग हा प्रकार शोधून काढायला हवा असा विचार करून मग ती सर्च करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे एक पुस्तक आहे, आईपणाची लक्षणं काय असतात हे त्या पुस्तकात असतं. ती ते वाचते आणि तिच्या लक्षात येतं की ही सगळी लक्षणे आत्ता तरी तिच्या बाबतीत लागू पडत आहे, म्हणजे ती प्रेग्नेंट असू शकते का. पण या गोष्टीची पुष्टी करण्या अगोदर, कोणाला काही सांगण्या अगोदर स्वतः चेक करायला हवं हाच विचार करून ती मग ऑनलाईन ऑर्डर करू लागते सामान. तितक्यात खोलीमध्ये चैतन्य आणि अर्जुन येतो. इकडे अस्मिता किती दुःखी आहे. आता तिने निर्णय घेतला आहे आता घटस्फोट घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तर ती तिच्या निर्णयावर ठाम आहे असं सगळं बोलणं चालू असतं. आणि बाबा कसे बोलले ते पण इथे अर्जुन सांगू लागतो सायलीला की बाबा म्हणाले की मूल जन्माला घालण्या अगोदर आईबाबांनी खूप विचार करायला हवा, ते आपल्याला घालायचं आहे की नाही याचा विचार करूनच त्याला जन्म दिला पाहिजे, नाही तर त्याचे नंतर खूप हाल होतात. आणि खरंच बाबा जे बोलले ते त्या मतावर मी पण सहमत आहे. आपण पण आपल्या बाळाला जन्माला घालण्या अगोदर एकमेकांचा विचार घ्यायचा. जोपर्यंत माझ्या मनाची तयारी होत नाही की तोपर्यंत मी तरी माझं बाळ जन्माला घालणार नाही असं इथे अर्जुनने त्याचं मत ठाम सांगितलेलं आहे. तो ज्या वेळेला बोलत असतो ना, तर त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर खरं तर सायलीला धक्काच बसतो. तो किती ठाम आहे की त्याला आत्ता ह्या क्षणाला बाळ नकोच आहे, कारण तो अजून स्वतःला सक्षम समजत नाही बाळ सांभाळण्या इतका. आता सायलीला प्रश्न पडला आहे ह्या सगळ्या बाबतीत आपण अर्जुनशी कसं बोलायचं. तो तर त्याच्या मतावर ठाम आहे. मग ती तिच्या मनातली गोष्ट तिच्या मनातच दडवून ठेवते. आणि इकडे ना आवाज येतो आईंचा की काहीतरी गडबड आहे म्हणून ती खाली जाते. आता खाली गेल्यानंतर पाहते तर काय कल्पना रडत असते. आता तिचं रडणं थांबवण्यासाठी सायलीजवळ जाते आणि समजूत घालू लागते की आई तुम्ही का रडताय. तर ती सांगते की मला अस्मिताची अवस्था पाहवत नाही आहे, तिची काय अवस्था होऊन गेली तिच्यासमोर. मी एकदम स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते पण मलाही खचल्यावाने होत आहे. माझ्या मुलीचं आयुष्य इतकं बरबाद झालं आहे, तिच्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. ह्या गोष्टीने मला खरं तर वाईट वाटते. तिला तिचं बाळ लहानाचं मोठं करायचं एकटीने, कसं करणार ती सगळं. तर इथे सगळेजण आता कल्पनाला समजवता की आपण सगळेजण आहोत अस्मिताच्या पाठीशी, तिला आपण कधी एकटं पडू देणार नाही, तिला सावरून घेऊ, सांभाळून घेऊ, आई तुम्ही काळजी करू नका असंही ते सायली प्रेमाने कल्पनाला समजवत असते. आता त्याच वेळेला इथे अर्जुन येतो आणि आलोच मी कोर्टात जाऊन केस फाईल करून येतो अशा मूडमध्ये. तर लगेच केस पण फाईल करायचं त्यांनी ठरवलेलं पाहून सायलीला धक्काच बसतो. पण आता ठरल्याप्रमाणे तो केस फाईल करणार. लवकरात लवकर कोर्टामध्ये घटस्फोटाची प्रोसेस सुरू होणार. आता इथे ना सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात आणि सायली मात्र तिच्या टेन्शनमध्येच आहे की काय करू, कोणाला सांगू, काय करायचं म्हणून.
आता आपल्याला इकडे पाहायला मिळेल की सगळ्यात पहिल्यांदाच आपल्या ह्या सिरियलच्या एपिसोडमध्ये सचिनचे आईबाबा म्हणजे अस्मिताचे सासू सासरे पाहायला मिळणार. खरं तर ते चांगले सज्जन माणसं दिसतात, पण सचिनना त्यांनाही लुबाडायला आलेला दिसतोय. तो नाही ते आता इमोशनली असं ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो आईबापाला. आईला आणि बाबांना म्हणू लागतो की अस्मिता फार घमेंडी आहे, खूप खर्चिक आहे, आता माझ्याकडे जॉब नाही आहे, माझ्याकडवरती कर्ज झालं आहे, ते कर्ज फेडायचं सोडून ती माझ्याकडे वेगवेगळे डिमांड करते. आता तर तिने कोर्टात केस केली आहे घटस्फोटाची, ती माझ्याकडे रक्कम मागण्याचा प्रयत्न करणार. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे 1 रुपया एक दमडी पण नाही आहे. आई बाबा मी काय करू म्हणून रडू लागतो. त्याची ती झालेली अवस्था खरं तर आईला पाहवतच नाही आहे. आईच्या पोटात गोळा तुटावा ना तसं त्या सचिनला पाहून त्याच्या आईच्या पोटात गोळा तुटू लागतो. आणि माझं मूल इतकं रडतं आहे, इतकं दुःखी, हे पाहून त्याला ती जवळ घेते आणि म्हणते की बाळा तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तुझ्यासाठी आम्ही आहोत, हे घर आहे, आमची थोडी सेविंग्स आहे, ती सगळी तुझ्यासाठी आम्ही वापरून टाकू. आता इथे हा सचिन म्हणतो की वापरून टाकू, तुमची मरेची वाट नाही पाहू शकत. आता लवकरात लवकर असं काहीतरी करायला हवं की आईबाबांची सगळी पैसे सेविंग आणि हे घर बळकवायचं आणि पैसे कमवायचे. हा तर आईबापालाही सोडत नाही आहे, म्हणजे कसल्या चालीचा माणूस आहे हा, आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. आता त्याच्या आईबापांना सायली कशी वाचवेल ह्या सचिनच्या तावडीतून तेही पुढे पाहावेच लागेल. आता इकडे पाहू की आपण ज्या वेळेला अस्मिता टेन्शनमध्ये असते तर सायली तिच्याशी बोलायला जाते. तर सायली जवळ ती मन मोकळं करू लागते की लग्नानंतर मुलीचं घर असतं सासू सासऱ्यांचं आणि माहेर असतं आईवडिलांचं. पण आता तर तिची अशी परिस्थिती झाली ना, ती त्या घरची ना या घरची. हे घर आता 2 सुनांचं म्हणजे सायलीचं आणि अश्विनच्या बायकोचं असणार. तर ह्या घरात माझं काय स्थान? मला तिकडं आता सासरीही मी घटस्फोट घेतल्यावर माझा तिकडे अधिकार राहणार नाही. तर एक बाई म्हणून माझं घर कुठं, मी काय करते, माझ्या जीवनाचं काय अस्तित्व आहे, ह्या गोष्टीवरती अस्मिता विचार करते. स्वतःच टेन्शन घेत असते आणि तिला समजूत आता सायली घालू लागते की ताई तुम्ही असं काय विचार करता, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, हे घर तुमच्या आईवडिलांनंतर तुमचंही आहे, आम्ही तर आत्ता आलो आहे, आमचं कसं काय असणार, ते तुमचा पूर्ण अधिकार या घरावरती, हवा तसा तुम्ही गाजवायचा, आमच्याकडे तुम्ही कुठल्याही प्रकारची दयेची भावना नाही ठेवायची, तुम्ही स्वतः ह्या घरात सक्षम व्यक्तिमत्व म्हणून वागायचं, हे घर तुमचं आहे, तुम्हीही आमच्या घरातले सदस्य आहात, तुमच्याशिवाय आम्ही अधुरे आहोत. तर इथे माझी मैत्रीण बनशील का, अस्मिताने सायलीला विचारल्यावर तर ती म्हणते हो. आता तू मला आहो सायली, आहो अस्मिता असं नको म्हणू, मला इथून पुढे एकेरी नावाने हाक मारत जा. तर सायली म्हणते हो चालेल, आजपासून आपण दोघीजणी मैत्रिणी. तरी ते सायलीला आठवतं की तिचं पार्सल येणार आहे, त्या पार्सलमध्ये तिने एक प्रेग्नन्सी किट मागवलं आहे. तर इथे वानसामानामध्ये ते सामानाच्या यादीतच तिने ते दिलं आहे म्हटल्यावर ते आता पार्सल आलं, नेमकं ते कल्पनाने घेतलं. आता कल्पना ते उघडेल, ती पाहिल, ती प्रश्न विचारेल आणि पुन्हा एकदा हिरमोड झाला तर आईंचं मन किती दुखावेल, या गोष्टीचं टेन्शन सायलीला असतं. आता ते प्रेग्नन्सी किट तिने पाहू नये म्हणून ती धडपडत असते. खरं तर पावांची लादी ज्या वेळेला इथे कल्पना उचलते आणि त्या लादीसोबतच ते प्रेग्नन्सी किट खाली गेलेलं असतं. सायलीची लक्षात येतं. सायली आईंना म्हणत असते की तुम्ही जा ना, मी आवरते. पण सायलीला इथं सासूबाई म्हणू लागतात की तू दिवसभर धडपडत असते, कष्ट करत असते, आजीची तब्येत सांभाळायची, सायली तुझ्या मागं किती काम आहे, किती टेन्शन आहे तुला. आता तर आज मी त्यालाही सांभाळायचं आहे, बाळाला पण तू अधूनमधून बघते, मला घरातली थोडीफार कामं तरी करू दे गं बाई, तू आता काहीच करायची नाही सासूबाई म्हणून मी तुला ऑर्डर देते, बस इथे काहीच काम करू देणार नाही तुला मी, असं म्हणत ती तिच्या हातातलं पार्सल घेते आणि खाली ठेवते आणि फक्त सायलीला बसून राहायचं, मीच सगळी कामं करणार किचनची असं सांगून तिला बसायला सांगते. त्याच वेळेला योगायोगाने ना प्रताप कल्पनाला हाक मारतो. मग ती म्हणते आले. मग ती तिच्या हातातलं सामान खाली ठेवते आणि रूममध्ये जाते आणि सायलीला चान्स मिळतात सायली पटकन तर प्रेग्नन्सी किट उचलते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन ती चेक करते. आता तिला खरं तर पहिले चेक करायचे, कन्फर्म झाल्याशिवाय ती कोणाला काही सांगायचं नाही असं विचार करते. त्याप्रमाणे ती चेक करायला जाते. आता तिची मोठा श्वास घेते, डोळे बंद करते आणि हातातल्या मुठीतल्या त्या प्रश्नाच्या उत्तराकडे पाहू लागते. तर मूठ उघडल्यावरती 2 लाईनी आलेल्या असतात प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह म्हणून. ते पाहिल्यावरती इतकं छान वाटतं तिला, तिच्या पोटावरती नकळतपणे तिचा हात जातो आणि विचार करू लागते की मी आता आई होणार, किती आनंदाची गोष्ट आहे, आता यांना सांगायला हवी. तर तिला आठवतो तो ह्यांचा सकाळचा चेहरा, ज्याच्यावरती तो ठाम आहे की बाळाला जन्म एकट्या आईने किंवा वडिलांनी नसतो घालायचा, तो दोघांच्या सहमतीने आणि दोघांची तयारी असतानाच घालायचं. आत्ता तरी अर्जुन म्हणतो मी तयार नाही आहे बाळ जन्माला घालण्याच्या. तर आता सायली टेन्शनमध्ये आहे की आता अर्जुनशी या विषयावर कसं बोलायचं, त्यांनी काय उत्तर दिलं आहे तर आपण काय करायचं. आता ती
इतकी स्वतःला एकटी समजू लागली आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. तितक्यात पाठीमागून कल्पना येते आणि सायलीला विचारू लागते की काय झालं, तू हल्ली ना तब्येत बरी दिसत नाही तुझी, तू सारखी टेन्शनमध्ये दिसते, कशाच टेन्शन आलं आहे का. तर सायली सांगण्याचा प्रयत्न करणार त्याच वेळेला खालून ना अश्विनचा जोरजोरात आवाज येतो, आई वहिनी लवकर या. तर सगळेजण आता इथे टेन्शनमध्ये खाली येते ती. आणि मग कल्पना आणि सायली विचारू लागते अश्विनला काय झालं. तर अश्विन सांगतो, हे बघा आज ना आजीला चेक करायला येणारे डॉक्टर. आता त्या डॉक्टरशी आता आपली आजी कशी वागेल, कशी बोलेल, ह्या गोष्टीचा अंदाज तर मला नाही आहे. पण थेरपी करण्याच्यासाठी आता डॉक्टर तर येणार. आजीला काय वाटतं की ती पूर्णपणे ठणठणीत बरी आहे. पण आपण जर डॉक्टरांना घेऊन आलो तर आजी आणखी हायपर होण्याची पण शक्यता आहे. तर आता ह्या विषयावरती आजीशी कोण बोलणार. तर सायली मात्र म्हणू लागते की मी आजीशी या विषयावरती बोलते. आजीचं मन परिवर्तन करूया, आजीला तयार करूया आपण त्या डॉक्टरांशी बोलण्यासाठी, त्यांच्या थेरपीसाठी. आता सगळेजण या विषयावर बोलत असतानाच तिथे अर्जुन येतो आणि अस्मिता त्याला म्हणते झाली का कोर्टात केस फाईल. तर तो म्हणतो हो झाली, आता तर काहीच टेन्शन नाही, आता तुझं लवकरात लवकर डिवोर्स होईल आणि मग तुला लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीतून सुटका मिळेलच. अश्विन घरी नव्हता, अश्विनला काही भानगड माहीत नाही. अश्विन मग विचारू लागतो की काय झालं, कोणाची केस, कोणाचं कोर्टात केस चालू केली. तर ती सांगू लागते की दुपारी काय काय झालं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये घडलेल्या घटना, सचिनला कसं घराबाहेर काढलं. आणि आता अस्मिता तिच्या मतावर ठाम आहे की तिला कोर्टात केस फाईल करायची, तिला काही झालं तरी डिवोर्स घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तर आता इथे सायलीला मळमळू लागतं. सायली कोणाचं लक्ष नसताना पटकन रूममध्ये पळून जाते. आता इथे ना अस्मिता आणि अर्जुन बोलत असतो आणि अश्विन ऐकत असतो. तर अश्विनला पण अस्मिता म्हणते की आपल्या दोघांना आता स्ट्रॉंग राहायलाच हवं. आपल्या आयुष्यात आलेले हे प्रसंग, या सगळ्या घटना, याच्यातनं आपण आता मार्ग तर काढायलाच हवा. स्ट्रॉंग बनू आपण, मार्ग काढू आणि स्वतःला खंबीरपणे पुन्हा एकदा आयुष्य जगायला नव्याने सुरुवात करायला तयार करूया. सगळेजण तिला शाबासकी देतात की बरोबर योग्य निर्णय घेतला, तू आता कुडत नाही राहायचं, लढायचं आणि जगायचं. त्याच वेळेला रूममधनं इथे सायली येते. तर कल्पना विचारते तू कुठे गेली होती. तर ती सांगते नाही मी जरा वॉशरूमला गेले होते. आणि आजीशी बोलायला जातेस का, कल्पना विचारू लागते. तर सायली म्हणते जाऊया, पण आपण आधी देवपूजा करू, शुभंकरोती म्हणू, मग आपण आजीशी बोलूया. शुभंकरोती म्हणता म्हणता आजीचा सूर आणि आपल्या सायलीचा सूर एकच वेळ लागतो आणि सायलीला नकळतपणे त्या जुन्या गोष्टी आठवतात. तिला घाम फुटतो, तिला चक्कर आल्यावानी होतं. अश्विनची झालेली दयनीय अवस्था, आजीची झालेली ही अवस्था, या सगळ्या गोष्टींमुळे अर्जुन चिडचिडतच असतो. अर्जुनला अजूनही फार वाईट वाटत असतं. तो म्हणतो आपल्या आयुष्यात किती दुःख आहे, मला असं वाटतं काहीतरी गुड न्यूज आली तर आपल्या आयुष्याला कलटणी तरी मिळेल. मग ह्या गोष्टीचा आनंद तिला होतो आणि मग ती अर्जुनला सांगू लागते अहो आज माझी दिवसभर तब्येत खराब होती, मळमळल्यासारखं होतं, गरगरल्यासारखं होतं. तर अर्जुन म्हणतो का. तर ती म्हणते मी प्रेग्नन्सी किट चेक केली आहे, तर मी प्रेग्नेंट आहे. ही गोष्ट कळताच अर्जुन इतका जोरात संतापतो. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.